आज आपण बोलणार आहोत आपल्या रोजच्या जेवणातल्या सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात जास्त गोंधळात टाकणाऱ्या घटकावर म्हणजे तेल. हे तेल कोणतं वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं, रिफाईंड तेल वापरायचं की लाकडी घाण्याचं वापरायचं ह्याविषयी आणि महाराष्ट्रामध्ये कोणतं तेल सर्वात जास्त चांगलं ह्याविषयी. नमस्कार, मी डॉक्टर उषा संदीप राजपूत. सर्वात आधी बघूया तेल म्हणजे नक्की काय. तेल हे आपल्या शरीरातील ओज, उष्णता आणि पोषण देणारं स्नेहद्रव्य घटक आहे. आयुर्वेदानुसार तेल म्हणजे आपल्या शरीराचं लुब्रिकेशन. जेव्हा आपण हे तेल वापरतो तेव्हा आपल्या शरीरातील त्वचा, सांधे, त्याचप्रमाणे मेंदू ह्यांचं योग्य प्रमाणात पोषण होतं. पण जेव्हा आपण हे तेल अधिक प्रमाणात वाढतो तेव्हा त्या तेलामुळे आपल्या शरीरामध्ये कफविकार उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे हृदयाशी रिलेटेड ज्या समस्या आहेत त्या उत्पन्न होतात आणि लठ्ठपणाला कारणीभूत ठरतात. आयुर्वेदामध्ये देखील ह्या तेलाचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो, जसं की शिरोधारा ह्यामध्ये तेलाचा उपयोग कपाळावर औषधी तेलाची धार टाकण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे नस्य ह्यामध्ये नाकामध्ये औषधी तेल टाकलं जातं. त्याचप्रमाणे बस्ती म्हणजेच औषधीयुक्त तेलाच्या साहाय्याने एनिमा दिला जातो. शिरोअभ्यंग म्हणजे तेलाच्या साहाय्याने केसांची आणि डोक्याची मसाज करणे. त्याचप्रमाणे अभ्यंग म्हणजे वातदोषाचं शरीरापासून निवारण करण्यासाठी जे औषधीयुक्त तेल आहे त्याच्या साहाय्याने पूर्ण शरीराची मसाज करणे. अशा प्रकारे बऱ्याचशा ठिकाणी आपण ह्या तेलाचा उपयोग करतो. आता हे जे तेल आहे ते आपण स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरावं ह्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आता ह्यामध्ये पुढचा प्रश्न म्हणजे स्वयंपाकामध्ये आपण कोणतं तेल वापरायचं. आयुर्वेदाच्या लोक पुरुष साम्य सिद्धांतानुसार यथा पिंडे तथा ब्रह्मांडे म्हणजे जे आपल्या पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडात आहे. ह्यानुसार जसं वातावरण बदलतं तसं त्यानुसार आपल्या शरीरावर त्याचा बदल होतो. त्याचप्रमाणे वातावरणानुसार आपण आपल्या आहारामध्ये बदल करतो. तसंच आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये जे औषधीयुक्त तेल किंवा तेलबिया ज्या उगवतात जसे की शेंगदाणा, तीळ, नारळ ह्यानुसार त्यापासून निघणारं जे तेल आहे ते आपल्यासाठी पचण्यासाठी देखील चांगलं असतं आणि ते आपल्याला योग्य ते असं पोषण देखील देतं. म्हणजे स्थानिक तेल हे आपल्या शरीरासाठी जास्त लाभदायक असतं. ह्यानुसार महाराष्ट्रामध्ये जनरली शेंगदाण्याचं तेल हे जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं, जे की मधुर, कषाय रसाचं, गुरूळ आणि स्निग्ध असं असतं, जे की हृदयासाठी चांगलं आहे. परंतु जर आपण जड अन्न जास्त प्रमाणात खात असू तर ह्याचा उपयोग थोडासा मर्यादेतच करावा. कोकण पनवेल भागामध्ये नारळाचं तेल हे जास्त प्रमाणात वापरलं जातं. हे शीत, मधुर, त्याचप्रमाणे पित्तशामक असं असतं. त्याचप्रमाणे हे तेल त्वचा, केस आणि पचनासाठी देखील चांगलं असतं. विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागामध्ये तिळाचं तेल हे वातशामक, बलवर्धक आणि दीर्घायुष्य देणार आहे आणि हे तेल थंड वातावरणासाठी आदर्श आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतासारख्या भागामध्ये उष्ण गुणात्मक आणि कफ वातशामक असं सरसोचं तेल जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. सध्या मार्केटमध्ये जे तेल मिळतं त्यावर लिहिलेलं असतं रिफाइंड ऑइल. म्हणजे हे जे तेल बनवलं जातं त्यामध्ये त्यासाठी उच्च तापमान आणि उच्च प्रेशर खाली आणि केमिकल्सचा उपयोग करून हे तेल बनवलं जातं. ह्यामुळे ह्यामध्ये योग्य ते पोषण तत्व हे कमी प्रमाणात असतात किंवा नसतात, ज्यामुळे की आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम पडतो. ज्यामध्ये की जेव्हा आपण रिफाइंड ऑइलचं सेवन करतो तेव्हा आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला की LDL म्हणतात त्याचं प्रमाण वाढतं आणि गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL ह्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे अशा प्रकारचं तेल वापरणं शक्यतो टाळावं. ह्याऐवजी लाकडी घाण्याचं तेल वापरलेलं कधीही चांगलं. हे जे तेल आहे ते कमी तापमानाला आणि कमी प्रमाणात प्रेशरच्या साहाय्याने तयार केलं जातं. ह्यामुळे ह्यामध्ये व्हिटॅमिन E, अँटीऑक्सिडंट आणि आवश्यक असलेले फॅटी ऍसिड हे असतात, ज्यामुळे की हे नैसर्गिकरित्या आपल्याला पचनासाठी देखील सोपं असतं आणि त्याचं सेवन केल्यामुळे आपल्याला योग्य ते फायदे देखील भेटतात. म्हणून नेहमी लाकडी घाण्याचं तेल वापरा, जे की अनरिफाइंड आणि सिंगल प्रेस असावं. आता ह्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे तेलाचे प्रमाण किती असावे. तर आयुर्वेदानुसार किंवा WHO ची जी गाईडलाईन आहे त्यानुसार साधारणतः प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दिवसाच्या शेवटी
20 ते 25 ml पर्यंत, म्हणजेच महिन्याच्या शेवटी त्यांनी 600 ते 750 ml पर्यंत तेल हा एक व्यक्ती वापरू शकतो. ह्यानुसार जर आपलं 4 माणसांचं जर कुटुंब असेल तर त्यानुसार साधारणतः 2.5 ते 3 लिटर एवढं तेल हे महिन्याला पुरेसं आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये आपण जेव्हा बघतो तर तेव्हा आपण प्रत्येक महिन्याला 5 ते 6 लिटर तरी तेल वापरतो, जे की प्रमाण अवास्तव आहे. तर ते कमी करणं खूप गरजेचं आहे. आहारामध्ये तेल कमी प्रमाणात वापरण्यात यावं यासाठी मी काही तुम्हाला उपाय सांगते. ह्यातला पहिला उपाय म्हणजे तळलेले पदार्थ कमी वापरा. जसं की दिवाळी किंवा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही तळलेले पदार्थ खाऊ शकता किंवा महिन्यातून एखाद वेळेस ह्यांचं सेवन करावं. त्याचप्रमाणे तळलेले पदार्थ खाण्याऐवजी भाजलेले किंवा शिजवलेले पदार्थ आहारामध्ये जास्त प्रमाणात समावेश करावा. आणि जेव्हा आपण बाजारात तेल आणण्यासाठी जातो तेव्हा कॅन आणण्यापेक्षा 1-1 लिटरचे जे पाकिट असतात ते आणावे. त्यामुळे एकतर आपण जे तेल वापरतो ते लवकर खराब होत नाही, त्याचबरोबर ह्या तेलाचं प्रमाण किती आपण आपल्याद्वारे वापरल्या जाते ह्याचा देखील आपल्याला अंदाज येतो. आपण कोणतं तेल वापरायला पाहिजे ह्याविषयीची निवड करताना आपण ज्या प्रदेशात राहतो तो देश, त्यानुसार आपली प्रकृती कोणती आहे आणि सध्याचा काळ कोणता आहे त्यानुसार योग्य त्या तेलाची निवड करावी. ह्याच प्रकारे प्रकृतीनुसार जर आपली वात प्रकृती असेल तर तिळाचं तेल किंवा तूप वापरावे. पित्त प्रकृती असेल तर नारळाचं तेल वापरावे. त्याचप्रमाणे आपली जर कफाची प्रकृती असेल तर सरसोचं तेल जर आपण वापरलं तर ते अधिक उत्तम. तर हे तेल जेव्हा आपण जास्त प्रमाणात वापरतो तेव्हा आपल्या शरीरातलं जे वजन आहे ते वाढतं. त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण देखील शरीरात वाढतं. त्याचप्रमाणे यकृत आणि हृदयावर ताण येतो. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स वाढणे किंवा तेलकटपणा वाढणे ह्या गोष्टी दिसून येतात आणि आपलं जे पचन आहे ते देखील मंदावतं. ह्याऐवजी जेव्हा आपल्याला ही लक्षणे दिसून येतील तेव्हा आपण लगेच जर तेलाचं प्रमाण आहारामधलं जर कमी केलं तर एक तर आपलं वजन कमी होतं, त्याचप्रमाणे त्वचेवर पिंपल्स येणं किंवा तेलकटपणा दिसणं हे कमी होऊन जातं आणि त्याचबरोबर आपलं पचन देखील चांगल्या प्रकारे सुधारतं आणि आपल्याला हलकं वाटतं. आजची टीप, आपण जे तेल वापरतो ते बदलून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तेल आपण वापरत राहावे, ज्यामुळे की आपल्याला योग्य ते पोषण योग्य त्या तेलापासून मिळत राहील. त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये तुपाचा देखील समावेश करावा. तसेच आपलं जे आहार आहे ते स्निग्ध गुणात्मक, हलकं आणि पचायला सोपं असंच असावं. जसं शरीराचं आरोग्य जर आपण चांगलं ठेवलं तर आपलं मनही शांत राहतं. त्याचप्रमाणे आपण आहारामध्ये जर योग्य प्रकारचं तेल निवडलं तर ते आपल्या स्वयंपाकातील पहिला असा आरोग्य मंत्र असणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आरोग्याच्या ह्या प्रवासामध्ये आमच्या सोबत राहा.